कपाशी पिकामध्ये दरवर्षी शेतकरी बियाणं निवडताना या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच पाहिजे तसे उत्पादन कपाशी पिकात मिळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीनुसार बियाणं निवडा. तुमची जमीन भारी आहे, मध्यम आहे की हलकी आहे हे आधी ओळखा, कारण प्रत्येक जमिनीसाठी वाण वेगवेगळे असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची उपलब्धता बघा. पाणी देणार असाल, ठिबक वापरणार असाल की पावसावर अवलंबून राहणार असाल, त्यानुसार बियाणं निवडा. तिसरी गोष्ट म्हणजे लागवडीचे अंतर लक्षात ठेवा. भारी जमिनीत 5x2, मध्यम जमिनीत 4x2 आणि हलक्या जमिनीत 3x2 हे अंतर ज्या वाणासाठी योग्य असेल तोच वाण निवडा. चौथी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता तपासा. ज्या बियाणामध्ये रोगकिडींशी लढण्याची चांगली क्षमता आहे तेच बियाण निवडा. त्यामुळे फवारण्यावर होणारा खर्च देखील कमी होतो. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हंगाम नियोजनानुसार वाण निवडा. तुम्हाला पुढच्या पिकाच्या नियोजनानुसार लवकर येणारा वाण पाहिजे की उशिरा येणारा वाण पाहिजे, की पुढचं पीक तुमचं कोणतं राहील किंवा तुम्ही पुढचं पीक लावणार आहात की नाही, या सगळ्या नियोजनावर वाण ठरतो. त्याचाही विचार करून वाणाची निवड करा, कारण काही वाण लवकर येतात आणि काही वाण उशिरा येतात. म्हणून मित्रांनो, यंदाच्या हंगामात घाई करू नका. या 5 गोष्टीकडे लक्ष ठेवा. योग्य बियाण निवडा आणि मिळवा कपाशीसाठी भरघोस उत्पादन हमखास.